नमस्कार दादा. नमस्कार दादा, आज पिसलच्या अड्ड्यामध्ये एक बेंच प्रेक्षक शर्यत झाली, त्याबद्दल माहिती आहे ना थोडीशी? नियोजन आमचं मागच्याच मैदानात झाला होता, सुंदरचा आणि रायनाचा. पण काही कारणास आम्ही आलो नाही आणि शेटला आम्ही मग टाईमवरती सांगितलं का थोडा प्रॉब्लेम झाला. शेट पण बोला जाऊ द्या, बोला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या आणि पुढच्या मैदानात आपण गाडी बोलू. आणि काल पण रैनाला ना थोडीशी गॅस झाली होती, बैल फुगला होता. शेटला व्हिडिओ कॉल करून सांगितलं शेट बैल फुगले पण आम्ही मैदानात काही झालं तरी येऊ, पहिला काही कॅन्सल नाही करत, पण आम्ही या ना 100%. शेट बोलत होता तसा जास्ती असं तर नका येऊ, आम्ही पहिला करतो. म्हणजे मी रात्री त्यांना व्हिडिओ कॉल केला होता, पण मी शेटला शब्द दिला, बोलतो मागच्या वेळेस पण असं झाला, आता पण तसं व्हायला नको, तर आम्ही येऊ बोलो बिंदास, तुम्ही राहा. आणि आलो, नाव दिला होता आम्ही, बराचसा उशीर गेला, संध्याकाळी जवळजवळ 5:30 वाजले गाडी जमायला. नाव फिरला, गुलाल झाला व्यवस्थित. दादा, एक चांगली गाडी पळाली सुंदर येण्याची, त्याबद्दल काय सांगाल? माझं पण बऱ्याच दिवसापासून म्हणजे इच्छा होती ती सुंदर आणि रायना पळायची, आणि शेटची पण इच्छा होती का एक वेळेला सुंदर आणि रायना पळू. फक्त एवढंच का मी शेटला बोललो होतो का मी रायनाला थोडा बाहेरूनच पळवेल. शेट बोलले चालेल, आपला सुंदर आतून टाकू आणि उजव्या खांदी सुंदरला आणि डाव्या खांदी बाहेरून आपण रायनाला टाकून गाडी केली. बिंजोडवरती नाव होतं आपला, चांगली गाडी झाली. दादा, आज एक गुलाल झाला, गुलालाबद्दल काय सांगाल? हारजीत प्रत्येकाची असते, प्रत्येकाचे दिवस येतात. माणसाला एक प्रत्येक अड्ड्यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो तर संयम ठेवा. संयम जर ठेवला ना तर तुम्हाला यश नक्कीच मिळत राहील आणि गुलालात तुमची गाडी नक्कीच राहील. फक्त नियोजन करताना शांत डोक्याने आणि नियोजन करताना समोरचा पायऱ्याचा बैल कसा पळतोय, आपला बैल कशा कुठल्या रीतीने पळतोय, आपल्या बैलाला खाली गती आहे का पुढे गती आहे, त्याच पद्धतीत आपल्या बैलाला पायरा व्हायला पाहिजे. कधी कधी काय होतं, पैरं करतात लोक आणि तो बैल पळतो पण पुढं बैल एखादा पळतो, खाली बैल पळत नाही. दोन्ही बैलात जर सारखी पळत असेल तर नक्कीच ती गाडी किती चांगली सामनेवालीची असेल, आणि ही जर गाडी समोरून चांगली दोन्ही बैला एकमेकाला साथ देणार असेल तर 100% तो गुलाल होतो आणि ती गाडी जिंकते. दादा, सुंदरबद्दल काय सांगाल? 2 शब्द. सुंदर तर गुलालाचा किंगच आहे. बघा, प्रत्येक वेळी आपण मैदानातच गुलाल घेऊ असातला भाग नाही. एक दिवस आपली हार असते तर जीत नक्कीच आपली असते. दादा, ही पुन्हा एकदा गाडी बघायला भेटेल आम्हाला? नक्कीच ही गाडी पुन्हा एकदा मैदानात पळायला असणार आहे आणि तुम्हाला नक्कीच ही गाडी पळताना दिसेल बिंजोडमध्ये. दादा, आता आपली गाडी ड्रायव्हर कोण होते? गाडीचा ड्रायव्हर आमचा नेहमीचा गुलाल किंग ज्ञानी मामा, जो मुंबईमध्ये बैलांचं पण नियोजन करतो आणि गाडीवरती ज्ञानी मामाच असतो. रायना बाजी याची गाडी ज्ञानी मामाच, म्हणजे आपल्या या परिसरात तरी उसाटणं झाला, देसाई झाला, खिरकाली झाला, ह्या मैदानात तर ज्ञानीच मामा बसतो. कर्जत भागात जर असा एकाच बेलीस नसला तर मग समीर ड्रायव्हर किंवा उमेश ड्रायव्हर तिथे आपल्या गाडीवरती ते बसतात. दादा, आता आज किती बैल आणली होती? आज एकच रायना आणला होता, बाकी बैलांचं नियोजन नव्हतं केलं, फक्त रायनाचंच केला होता. कारण लांबपणे यायचं होतं आणि खूप आपल्याला ट्रॅफिक लागते इकडनं जाताना, त्यामुळे बोलो नियोजन एकच बैलाचं करू, मग परत दुसऱ्या गाडीचं होईल नाही होईल. खाली गाडी सोडताना खूप गर्दी असते, त्यामुळं कसं एकच बैलाचं नियोजन केला का तर आपल्याला जायला उशीर नको व्हायला. दादा, आता भारत कधी पळताना दिसणार आपल्याला? भारत तर मुंबईमध्येच आहे आणि सध्या तरी भारतचं आपल्या मुंबईमध्ये सध्या फेरत चालू आहेत. आल्या आल्या पहिले देसाईला, जो आपला बिंजोडचा देसाईचा मानायचं मैदान आहे, त्या मैदानात भारतने गुलाल केला. त्याबद्दल मला खरोखर त्या भारतवरती गर्व आहे, कारण तो नेहमी देशाचा जो बिंजोडचा मैदान आहे ती तशी तो गुलाल घेतो. मानाच्या मैदानात मानाचा गुलाल. मानाचा गुलाल. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.